भेज दैरी वन में राम सिया, भेज दैरी वन में हठीली तेने काठानी वन में राम सिया, भेज दैरी वन में राम सिया, भेज दैरी वन में। बरंच वर्णन करतात। आई तुझ्या या एका विचारामुळे किती मोठं नुकसान झालं। हो म्हणजे मला एक सांगायचं होतं बाबाजी, हे पहा दादांनो, खूप कठीण आहे। एक तुमच्या आदिशक्तीचा जर एक निर्णय चुकला तर एवढी परेशानी होऊ शकते। म्हणून मला सांगायचंय की आपण आदि माया शक्तीची उपासना करत असताना संतांनी जी उपासना सांगितली ती आपण करूयात। विठ्ठल विठ्ठल काय महाराजांनी उपासना सांगितली, काय ओळख करून दिली त्या भगवती मातेची, ती ओळख करून देत असताना जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये छान टाळ्या वाजवा एकदा, तुमच्या हाताला काम लागतंय। गोड सुंदर चाल महाराजांनी प्रमाण खूप सुंदर दिलं। कुळीची है कुळदेवी, कुळीची है कुळदेवी, केली ठावी केली ठावी सतानी, बरवे झाले शरण गेलो, बरवे झाले शरण गेलो। कुळीची ही कुळदेवी केली ठावी संतांनी। हो महाराज, या संतांनी आमच्या कुळाची कुळदेवी असणारी आम्हाला ठावी म्हणजे ओळख करून दिली, प्राप्त करून दिली। हो सांगितली की ही आपल्या कुळाची कुळदेवी आहे। ऐका, मला सांगा, या कुळदेवीला आपण ज्या वेळेस कुळदेवी म्हणतो, हो मला सांगा ही नेमकी कुळदेवी कोणती आहे? कोणती कुळदेवी आहे? संतांनी आपल्याला सांगितली, पण नेमकी कोणती आहे? रेणुका माता आहे का भवानी माता आहे का तुळजा भवानी आहे? कोणती आहे? त्याचं वर्णन करत असताना, त्याचं विश्लेषण करत असताना महाराजांनी एका एका टप्प्यामध्ये सांगितलं। हो म्हटले त्या आमच्या कुळदेवीचा हो हो वारी असते। कोणती कोणती असते? आषाढी असते, कार्तिकी असते, आषाढी कार्तिकीच्या गोंधळात ताटी हो, आषाढी कार्तिकीच्या गोंधळात ताटी हो,
आमच्या कुळदेवीची काय ओळख आहे? आषाढी आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो. हा आणि दिवटा कोण आहे? पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो. पुंडलिक राय दिवटा म्हणून त्या ठिकाणी शोभतात. एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवून कटी हो. कशी उभी आहे? अशी उभी. बघा इकडं झोपलेले उठा. इकडं बघा कशी उभी अंबा. अशी माझ्यासारखी उभी. मी जसा आता उभा राहिलो आणि मी कोणासारखा उभा राहिलो? पांडुरंगासारखा. कोण बोललो? वा वा धन्यवाद. मग आता खिशात काय नाही तुम्हाला दिलंच असतं बक्षीस म्हणून. खरंच नाही. कसे उभे अंबाबाई? कशी उभी आहे? एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवून कटी हो. अशी आमची देवी उभी आहे महाराज. आता मला सांगा, बऱ्याचशा महिला मंडळीच्या पुरुष मंडळीच्या नवीन ऐकणाऱ्याच्या मनामध्ये प्रश्न उभा राहिला असेल, महाराज तुम्ही नेमकं देवीचं वर्णन करायला आहात का देवाचं? एक तर ते ठरवा मग सांगा. वर्णन करताय पांडुरंगाचं आणि सांगताय देवीच्या रूपानं. हो, वर्णन पुरुषाचं करताय आणि शब्द स्त्रीलिंग आहेत. हो, पण ऐका महाराज, सर्व साधू संतांनी, जगद्गुरु तुकोबारायन आदी करून संतांनी त्या माता भगवतीला, त्या पांडुरंगाला हो स्त्री रूपामध्ये आळवलंय आणि पुरुष रूपामध्ये आळवलंय. हो, आमच्या जनाबाई महाराज किती गोड सांगतात. ए ग विठाबाई, ए ग विठाबाई, जनाबाई महाराज म्हणतात, हो ती देवी कशी आहे? हाक मारत असताना पांडुरंगाला कशी हाक मारतात? ए ग विठाबाई, ए ग विठाबाई, माझे माझे पंढरीचे आई, भीमा आणि चंद्रभागा, तुझे चरणीच्या गंगा. किती गोड महाराज. हो, खूप गोड जनाबाई महाराज वर्णन करतात. हो, कसं तो पांडुरंग परमात्मा, ती कशी देवी, कोणती देवी आहे कळालं ना? आता कळलं का नाही? ती देवी पंढरपूरला आहे. ती देवी कटेवर हात ठेवून आहे. ती देवी येणाऱ्या सर्व भक्तांचं
संरक्षण करणारी आहे, ती देवी भक्तांची सर्व काम करणारी आहे, ती देवी भक्तांची सर्व कामे न सांगता करणारी आहे. अनेक रूपानं त्या भगवती मातेला साधू संतांनी आळवलं. आणि हो, अशा या भगवती मातेकडं हो, आता मला सांगा, तुमच्या लक्षात आली नेमकी देवी कोणती? कोणती देवी आहे? पंढरपूरची देवी आहे. हो, मला सांगा, आता पक्क लक्षात आलं की महाराज ही पंढरपूरची देवी का देव नक्की सांगा आता. हीच ती आहे, संतांनी दाखवून दिली ना आम्हाला. ती आमच्या कुळाची कुळदेवी तीच ही आहे, हीच ती आहे. पण आता नेमकं सांगा, ती आहे का तो आहे? किती सर्वनाम आहेत सगळे. किती आहेत? पोरं कुठे गेले? पोरत नाही तिथं. आपले हरिपाठातच बेजार आहे, तर सर्वनाम कुठून येते? आणि आता सध्या विचारायचं काम नाही सर. एखाद्या विद्यार्थ्याला जर शाळेतलं काही विचारलं, आमच्या इथं काल परवा शाळा सुरू झाल्या आणि एक विद्यार्थी शाळेत गेला. शाळेत गेल्याच्या नंतर सरनं सहज विचारलं, बाळा तुझे वडील काय करतात? ते म्हणला, मम्मी जे सांगन ते करतात. काय शाळा बंद झाल्यापासून तर अवघड झालंय महाराज. आता सुरू झाल्यावर बी काही कळलं लेकरं. हो, कठीण गोष्ट आहे. आणि यायला नाही कळल्यावर तर लयच अवघड आहे. सर आमच्या इथं मागच्या वेळेस आता 12वीचे मागचे निकाल लागले. आमच्या गावात 4-2 पोरं नापास झाले सर. 4-2च होते. 12वीला 4-2च होते, पण ते नापास झाले. नापास झाल्याच्या नंतर यायला एक जणाला माहित होतं आपलं काय होणार आहे महाराज, बरं का नाही महाराज. मग त्यानं काय युक्ती केली? हो, वडील रागावतील म्हणून त्यानं मित्राला सांगितलं, हे बघ तू आता चाललास ना रिझल्ट आणायला, तर माझा एक घेऊन ये हातोहात आण, आणि मी तुला काही खाना खुना सांगतो बरं का, इकडं लक्ष द्या. हो, तुमच्या पोरानं अशा काही केल्या का खाना खुना तुमच्या लक्षात येईल. हो, त्यानं सांगितलं, हे बघ माझा जर एक विषय गेला, किती एक विषय गेला, तर लांबून निसतो म्हणायचं राम. काय म्हणायचं? राम. बरं, 2 विषय जर गेले तर श्रीराम असं म्हणायचं. ते म्हणला बरं. आणि 3 विषय गेल्या ते म्हणला जय श्रीराम असं म्हणायचं. आता हे कोणाला सांगितलं त्यानं? त्या रिझल्ट आणणाऱ्याला सांगितलं. हा, लक्ष देऊन बघा इकडं. आणि रिझल्ट आणणाऱ्याला सांगितल्याच्या नंतर हो, तो रिझल्ट आणायला गेला आणि आल्याच्या नंतर योगायोग असा झाला, त्यानं रिझल्ट आणला. याचा ज्याचा रिझल्ट आणला त्याचा बाप त्याच्या पुढं आणि हे पोरग त्याच्या माग ज्याचा आणलाय तो. मग हे त्या वडिलाच्या पाठीमागून खुनू लागला, अय ते काहीच सांगा. ते मला अय यार काय हे सांग ना. त्यानं त्याच्याकडे बघितलं, त्याच्या पप्पाकडे बघितलं, म्हणा पुंडलिक. तुमच्या लक्षात आलं ना? कळालं का नाही तुम्हाला? काय कळालं? सरेच गेले, 1, 2, 3 नाही, सगळेच विषय गेले. पुंडलिक वरदे. म्हणजे मला सांगा, हे आपले पोर आहे. तुम्हाला सांगतो, हा असा प्रसंग पाहितला आणि एक जण गेला घरी दुसरा, आणि वडिलाला घरी जाऊन तो सांगायला, पप्पा पोरं ढिगानं नापास झाले. कशानं? ढिगानं नापास झाले पोरं. ते म्हणत, तो काय झालं? अहो पप्पा एक बी पास झालं नाही म्हणला गावातलं, ढिगानं पोरं नापास झाले. तो काय झालं? मी बी त्या ढिगात म्हणा. विठाला विठाला. आता खरं सांगू का, आता इथे शिक्षक मंडळी आहेत म्हणून सांगतो, हे मुलं खूपच विचित्र असतात महाराज. शाळेत जाणारी मुलं ना भयंकर विचित्र. ते काय विचारतील आणि काय म्हणतील काय सांगता येणार नाही बरं का. एका शाळेत एक गुरुजी शिकवू लागले. ज्ञानोबरायांचा पाठ चालू होता आणि सरांनी खूप सुंदर सांगितलं. हो, पाठ सुंदर झाला. ज्ञानोबरायांचं सर्व जीवनचरित्र त्या सरांनी अगदी मूर्तिमंत विद्यार्थ्यांसमोर मांडलं आणि विद्यार्थ्याच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं. पाहून पाणी येऊ लागलं. ते ज्ञानोबरायांचं चरित्र ऐकलं आणि डोळ्यातून अश्रू येऊ लागले. पण एक कतहीच रडणं गेला. मग सगळा पाठ झाल्याच्या नंतर सरांनी विचारलं, हो अरे तोच का म्हणे तू 3 वर्ष झाले एकाच वर्गात आहेस? किती? 3 वर्ष. अरे बाळ्या म्हणे तू कधी पास व्हायचास?
मग त्यानं ते ज्ञानोबाराचं चरित्र लक्षात ठेवलेलं होतं. हो, ते म्हणले अरे 4 वर्ष झाले तू एकाच वर्षाचं तू कधी पास व्हायचास? ते म्हणला सर राव द्या म्हणला, ज्ञानोबरायनं 21व्याच वर्षी समाधी घेतली म्हणला, तुम्ही कधी? म्हणजे या असे विद्यार्थी चमत्कारिक असतात महाराज, याच्या नादी लागायला जमत नाही. आणि तुम्हाला सांगतो हे शिक्षक आहेत म्हणून तरी ते प्रकरण दबलं, आमचं तर लयच अवघड आहे महाराज. महाराज मंडळीला कधी हे कधी फसवतील काय सांगता येत नाही. मागच्या उन्हाळ्यात एक कार्यक्रम चालू नव्हते, आपला स्वपन काकाचा कार्यक्रम असतो, बरोबर आहे का नाही? मग मी ते हिशीमध्ये गेलो, एक जणांना म्हणलं हे बघ आता लय झाला बघ गरमीनं चहा काय गार असलं तर पाहिजे. ते म्हणला महाराज तिथून बळत चला म्हणला महाराज आपल्या घरी. गेलोत घरी, आणि घरी गेल्याच्या नंतर वाटल्यास तुम्ही हा विनोद ऐकलेलाही असेल, ऐका. आणि घरी गेल्याच्या नंतर आर म्हणलं त्याला म्हणलं काहीतरी थंड पाहिजे बरं का रामेश्वर महाराज. ते म्हणला ताक महाराज आणू का? म्हणलं अरे उन्हाळा दिवस आणि ताक, म्हणलं किती सुंदर, आण आण आण. महाराज एक तांब्याभर ताक आणलं त्यानं, किती? तांब्याभर ताक आणलं. बघा किती हुशार पुरा असतात. हा, तांब्याभर ताक आणलं, मी मस्तपैकी ताक पेलं महाराज, तांब्याभर ताक पेलं. पण काय करावं, हे मोठं आहे. त्याला म्हणलं बाळा आणखीन एखादं बघ ना. हसलं. हो महाराज म्हणला. घरी पळतच गेलं, पुन्हा दुसरा तांब्या भरून आणला, ते डबल आणला त्यानं भरून. ते दुसरा तांब्या पेलो मी, आणि पेल्याच्या नंतर गार झाल्यावर म्हणलं बाळू 2 तांबे तो आता तुझ्या आईच्या माघारी मला दिलंस प्याला, आई आल्यावर तुला मारीन ना म्हणलं, कलमा करीन ना. महाराज त्याच्यात पाल पडलेली होती म्हणलं. महाराज असा राग आला तर असं द्यावं का महाराजाला काही, असा रागाला तांब्या घेतला फेकून हाणला महाराज. हाणला तसं ते पळत गेला. आई महाराजांना आपला सण असला तांब्या फोडला म्हणला. लक्षात आलंय ना तुम्हाला? असं इतके हुशार विद्यार्थी असतात महाराज. पण काय करावं, या कोरोनानं महाराज पोरायची शाळा बंद केली. हो, परंतु आता होतंय, स्थिर होतंय, निवांत होतंय, सर्वांची शाळा सुरू होते. फक्त पोरायनं शाळेत जायला सुरू करावं. विठ्ठल विठ्ठल. हो, आता एक शंका तुम्हाला सांगतो बघा. काय शंका आहे? शंका अशी आहे की ही कुळदेवी जी संतांनी आम्हाला माहिती करून दिली, ती कुळदेवी पंढरपूरची आहे, आणि ती कुळदेवी पांडुरंग परमात्मा आहे. मग हे नेमकं कसं? पांडुरंग परमात्मा स्त्रीलिंगी आहेत का पुरुषलिंगी आहेत का नपुसकलिंगी आहेत? किती सर्वनाम आहेत सर? 3, बरोबर आहे. एक स्त्रीलिंगी, एक पुरुषलिंगी आणि एक नपुसकलिंगी. बघा आता या तिन्ही सर्वनामामध्ये भगवान परमात्म्याला साधू संतांनी आळवलंय. तो, ती आणि ते. आलं का लक्षात? बरो, तो, ती आणि ते. हो, ते महाराज खड्ड्यात. बघा किती 3 आहेत. आता बघा तो कुठे येतो? तो हा विठ्ठल बरवा. कोणाचं वर्णन आहे? पांडुरंग परमात्म्याचं. तो हा विठ्ठल बरवा, पांडुरंग परमात्म्याचं. सुंदर ते धान उभे विटेवरी, करकटावरी ठेवून या सुंदर ते मध्ये पण कोण आलं? पांडुरंग परमात्मा आले. आणि ती म्हणजेच जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये जी सांगतात ना, ती कुळदेवी, हीच कुळदेवी, ती पांडुरंग आहेत. लक्षात आलं ना? या तिन्ही मध्ये साधू संतांनी पंढरीश परमात्म्याला आळवलंय. आता एक शंका सांगतो. काय शंका? एक जणानं सांगितलं महाराज हे सर्वनाम सोडून द्या, हे तुमचं चिंतन सोडून द्या, नेमकं तो आहे का ती हे सांगा. मग मी महाराज म्हटले बाबा तो ये आणि ती ये. ते म्हणला तसं कसं काय? म्हणलं मी सांगतो उदाहरणासहित. बघा आता पंढरीश परमात्म्याने अनेक साधू संतांची, भक्तांची कामं केली हे तुम्ही ऐकून आहेत, पण पांडुरंग रूपाने केलेली ऐकून आहेत. परंतु पांडुरंग परमात्मा स्त्री झाले हे रूप तुम्हाला माहिती की नाही? स्त्री रूपाने भगवान परमात्मा आले आणि तुकोबारायांच्या
मंडळीचं बाळातपण केलं. कोणत्या रूपानं आले? चोखोबाची बहीण झाला चोखोबाची बहीण झाला चोखोबाची बहीण झाला चोखोबाची बहीण झाला तोच विटेवरचा असणारा पांडुरंग परमात्मा त्यानं स्त्री रूपामध्ये येऊन साधू संतांची सेवा केली. काय चोखोबारांची सेवा केली? वहिनी उघडादार हका मारी. भगवान परमात्मा चरित्र असं सुंदर आपण ऐकलेलं आहे. चोखोबाराच्या पत्नीचं बाळांतपणाची वेळ होती महाराज. आणि महाराजांना पत्नीने सांगितलं, महाराज आता काही दिवसानंतर माझं बाळांतपण जवळ आलंय, तुम्ही वंसना घेऊन या. म्हणजे कोणाला घेऊन या? हा, आता एवढ्या बोलल्या का मावशी? मावशी जाताना माझ्या ध्यानात राहिलं ना, तुम्हाला काय ना काहीतरी देऊन जाईल. बोलत ना तर बोलणार आहे पाहिजे असं. हा, तर चोखोबारायने निरोप ऐकला आणि चोखोबाराय निघाले. कुठं निघाले? बहिणीला आणायला निघाले. आणि चोखोबाराय गेल्याच्या नंतर साधू संतांचं महाराज असं आहे, जगद्गुरु तुकोबाराय असू द्या, नाही तर चोखोबाराय सावता महाराज, सर्व साधू संत असे आहेत, जिकडं गेले तिकडचेच झाले. म्हणून कधी कधी आमच्या महाराज मंडळीला तसं ऐकावं लागतं. घरची म्हणत असतात, बाबा तुमचं कसं आहे, जिकडे गेले त्याचे तिकडचेच होऊन जातात. म्हणून लिहून द्यावं लागते, काहीला फोन करून सांगावं लागते, काहीला लयच वेळेस फोन करावं लागते, आणि कायला तर विश्वासच नसतो. हो, तुम्ही ते ऐकलेला दृष्टांत सहज आठवला म्हणून सांगतो, कायला विश्वासच नसतो महाराज. हो, हे इतक्या विचित्र आहेत. आदी भवानी माता शक्ती इतकी विचित्र आहे महाराज, याचा नादच करायचा नाही कोणी. हो, एका मालकावर त्या याचा पत्नीचा विश्वासच नव्हता, अजिबात विश्वास नाही. म्हणून ते माहेरला गेले. माहेरला गेल्याच्या नंतर नेहमी तिकडून फोन करून विचारायचे, हॅलो कुठे आहेत? येन म्हणायचं, घरीच आहे. ते म्हणले, कस काय? नाही म्हणला, खरंच घरी आहे. मग तिने डोकं लावलं, म्हणजे आता घरी येत हे ओळखायचं कसं? लय महाराज हुशार. हो, त्याने सांगितलं, मिक्सर लावून दाखवा. काय करा? मिक्सर लावून दाखवा. आता हे म्हणलं, काय ताप झाला? गेला घरात, बटन टाकलं, मिक्सर लावून गुई वाजलं. हा, घरीच आहेत. दुसऱ्या दिवशी परत फोन लावला, हॅलो कुठे आहेत? काय नाही म्हणला, घरीच आहे. म्हणलं लावा मिक्सर. पुन्हा यानं मिक्सर लावलं. तिसऱ्या दिवशी पुन्हा परत फोन आला, हॅलो कुठे आहेत? घरीच आहे ना म्हणला, लावा बरं मिक्सर. लावलं मिक्सर. मग चौथ्या दिवशी फोन नाही आला. ही आंबाबाई झाली डायरेक्ट घरी. हो, सरप्राईज. घरी आली तो पोरगच होतो एकटं घरात. त्यानं त्या आईने विचारलं, बाळ्या पप्पा कुठे आहेत? म्हणलं, आई पप्पा कुठे आहेत माहित नाही म्हणला, पण 2-3 दिवस झाले मिक्सर घेऊन गेले तर आलेच नाही म्हणलं. विठाला विठाला. आमच्या साधू संतांचं महाराज तसं नाही. महाराज गेले मात्र भजनाला तिकडच दंग झाले. कोण? चोखोबाराय. चोखोबारायने विना हातात घेतलेला आहे आणि भजनाला सुरुवात केली आहे. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, त्याचं भजन चालू आहे चोखोबारायांचं. किती गोड भजन आहे का.
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 पहावा विठ्ठल उजेडी राहिले उजेड होऊन उजेडी राहिले उजेड होऊन विठ्ठला विठ्ठला माय बापा विठ्ठला माय बापा. सुंदर गोड भजन चाललंय. कोणाचं? चोखोबारांचं. बहिणीला आणायचं हे विसरून गेले. भजन सुरू झालं आणि भजन सुरू झाल्याच्या नंतर असं भजन रंगलं. महाराज विठ्ठल विठ्ठल काय म्हणतायत, ज्ञानोबाराय तुकोबाराय काय म्हणतायत, हो, आणि विसरून गेले बहिणीला आणायचं. नवीन नवीन भजन यायला लागले. कोणाला? चोखोबारायला. गोड गोड चालीत भजन म्हणू लागले. कोण? चोखोबाराय. हरी ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया सुंदर सुंदर भजन चालू होते. हा भजन भोजन भजन भजन सोपं भजन म्हणायचं. सगळ्यांना मन लावून म्हणायचं बरं का. हा भजन तुम्ही सगळ्यांना मन लावून म्हणलं की लगेच तुम्हाला सुट्टी. हरी श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम असं भजन चालू होतं. कोणाचं? कुंडीतल्या माणसाचं. हा सगळ्या महिला पुरुषांनी भजन केलं. अगदी मनसोक्त भजन केलं. नका करीना म्हणायला काय घोर आहे. भजन करावंच लागणार तुम्हाला. भजन केल्याशिवाय सुट्टीच नाही. भजन चोखोबारायांचं सुरू होतं महाराज आणि त्या भजनात विसरून गेले आणि ज्याचं भजन चालू होतं त्याच्या लक्षात आलं. काय लक्षात आलं महाराज? आपला भक्त भजन करण्यामध्ये दंग झालाय, पण ज्याचं भजन करतोय त्याला तर भान असावं की नाही. हो कधी कधी महाराज हो ह्या भजनामध्ये साधू संतांचं भजन सुरू झालं की त्या भजनामध्ये देव येऊन दंग होत असतो. काय होत असतो? दंग होतो आणि विसरून जातो सगळं काही. इतका भजनात आनंदी होतो. हो खरं सांगतो तुम्हाला, सहज विषय आठवला म्हणून सांगतो. हो भगवान परमात्मा एक दिवशी शयन करू लागले. क्षीरसागरामध्ये शयन करत असताना आई साहेबांना प्रश्न केलाय, देवा तुम्ही जुन्या काळामध्ये पहिल्या काळामध्ये कीर्तन व्हायचे नामदेवरायांचे, ज्ञानोबारायांचे, तुकोबारायांचे, त्यावेळेस तुम्ही लगबगीनं इथून वरून खाली जायचात, कीर्तनात नाचायचात, दंग होऊन जायचा त्याच्या कीर्तनामध्ये.
महाराज ते एके ठिकाणी म्हटले, किती दंग व्हायचात कीर्तनात, शुद्ध राहत नव्हती तुम्हाला, इतके दंग व्हायचात कीर्तनात. हो, आणि मग कीर्तनात बर का सर, कुलकर्णी सर, कीर्तनात सगळे जरी दंग झाले ना तर एक हुशार असतो, एक ध्यानावर असतो, एक शुद्धीवर असतो, बाकी सगळे बेशुद्ध झाले तर कोण असतो ध्यानावर, कोण असतो पखवाजा. हा, मृदंगाचार्य, त्याचं ध्यान वाजविण्यात असते. भजनात सगळे दंग व्हायचे पण मृदंगाचार्य जागेवर असायचे. आणि त्यावेळेस मृदंगाचार्य कोण होते? कबीरदासजी महाराज होते. वा. आणि कबीरदासजी महाराज हो भगवंताचा हो उपर्ण निष्ठल पंचानिष्ठाला नाचता नाचता देवाच्या घराला पिठावर देवाचा गळाला पितांबर सावध होई देवा ऐसे बोले कबीर. कबीरदासजी महाराज सावध व्हा असं सांगायचे. मग देवाला आईसा विचारू लागले, देवा इतकं तुम्ही कीर्तनामध्ये हो त्या भजनामध्ये दंग होऊन जायचात, आजकाल तुम्ही पृथ्वीवर कीर्तन काय कमी आहेत का महाराज? आता सध्या काय कीर्तन कमी आहेत का? तुम्ही का जात नाहीत? कीर्तन कमी आहेत का कीर्तनकार कमी आहेत? कीर्तनाची कमी नाही, कीर्तनकाराची कमी नाही आणि नुसत्या काराची बी कमी नाही, भरपूर आहे. तरी तुम्ही का जात नाही? प्रश्न आहे कोणाचा? आई साहेबांनी प्रश्न केलाय भगवंताला. त्यावेळेस भगवान बोलू लागले, बघा मार्मिक आहे थोडस काय का. भगवंताला सांगितलं. भगवंत म्हणू लागले, हे बघ लक्ष्मी, आज पृथ्वी तलावरती कीर्तन कमी आहेत असं माझं म्हणणं नाही, कीर्तनकार कमी आहेत असंही काय नाही, सप्ताह कमी आहेत का असंही काय नाही, सगळं काही आहे. ते काय मनाभावातून भजन करीत नाहीत असंही काय नाही, भजनही बिचारे मनाभावातून करतात. मग तुम्ही जात का नाही? त्यावेळेस देवानं सांगितलं, लक्ष्मी हे बघा असं आहे, मी जात एवढ्यासाठीच नाही कीर्तनात, त्याचं असं झालंय म्हटले, ते गातेत माझ्यासाठी आणि प्रयत्न करतेत विठाला विठाला. आता लय खोलीत नाही याला, कुछ तुम समजे कुछ हम समजो. अशा पद्धतीने भजन चालू आहे महाराज. कोणाचं? चोखोबरायांचं भजन चालू आहे का नाही? बरोबर आहे का नाही? चोखोबरायांचं भजन चालू आहे. आणि देवाला कळालं, देव धावून आले. आणि धावून आले कोण झाले? चोखोबरायांची बहीण झाले. बहीण झाले आणि घरी गेले, कडी वाजवली, टक 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 टक. छान कडी वाजवली तुम्ही. हा, अशी कडी वाजवली. हा, हुशार माणूस, इतका हुशार माणूस पाहिजे. हो, नाहीतर एका पखवाजानं 2-4 दिवसापूर्वी कीर्तनाला गेलो, कीर्तन झाल्यावर त्यानं थापवायचे. आवाज दिला दरवाजाला आणि आतून आवाज आला, कोण आहे? भगवंतानं सांगितलं, वहिनी दार उघडा. कोण म्हणतायत?
भगवान म्हणतात, स्वतः भगवान चोखोबरांची बहीण झाले आणि बहीण होऊन आले. कोण? ती विठाबाई बहीण होऊन आली महाराज. आणि बहीण होऊन आल्याच्या नंतर सर्व बाळांतपण केलं. कोणाचं? चोखोबरांच्या मंडळीचं बाळांतपण केलं. आता किती दिवस लागतात मला सांगा बरं माता भगिनी? बाळांतपण करायचं म्हणलं किती दिवस लागतील सांगा ना. हा काय 15, 20, 25 दिवस सांगा. तेवढे दिवस भगवान थांबले. कोण? जगाचा मालक. तेवढे दिवस चोखोबरांची इथं राहिले आणि चोखोबरांची इथं राहिल्याच्या नंतर सर्व कामं केली. आणि आता देवाच्या लक्षात आलं इकडची भजनातली समाधी आता भंग होतीये. आता कुठल्याही वेळेला कुठल्याही क्षणाला चोखोबराय महाराज घरी येऊ शकतात. मग त्या भगवान पंढरीश परमात्म्यानं विठाबाईनं आता आवरायला घेतलं. काय आवरायला घेतलं? की आता चोखोबरा येतील, आता मला थांबून उपयोग नाही. आणि मग चोखोबरायांचं भजन संपलं. चोखोबराय घरी आले आणि घरी आल्याच्या नंतर पाहतायत तर विचार करतायत, अरे बाप रे, आपल्याला बाळांपणासाठी आपल्या बहिणीला आणायला आपल्या मंडळीने सांगितलं होतं. आता ऐका बरं का, हे लक्ष देऊन, हे वाक्य लक्ष देऊन ऐका. याच्यासाठी म्हणतोय की हे वाक्य हा प्रसंग फक्त संतांच्या जीवनात येऊ शकतो. कोणाच्या? संतांच्या जीवनात येऊ शकतो. याचं कारण असं आहे महाराज, जे मज सर्व भावे जे भजले, हे साधू संत कसे आहेत? इतके देवाचे एक निश्चित राहिले. बस पुन्हा त्याच्यासारखं भजन, त्याच्यासारखं प्रेमानं भजन कोणी करू शकणार नाही. आणि आपलं वर्णन करत असताना ज्ञानोबरायने दगड म्हटले. दगड काय? जे भक्ती करत नाही त्याला काय म्हटले? ए माझी भक्ती विन जळतयाचे जियाले पण आगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही, त्याहुनी दगड बरे देवा. काय दगड नाहीत का पृथ्वीवर? जे भक्ती करत नाहीत ना त्याच्यापेक्षा दगड बरे. तुकोबराय तर म्हटले काय काय माणसं दगडाच्याही पलीकडे, म्हणून म्हटले त्याहुनी दगड बरे देवा. त्याला किती सांगा की संतांनी ही आपल्याला कुळाची कुळदेवी सांगितली, माहिती करून दिली. आता शरण जायला पाहिजे पण ऐकत नाही, कळतच नाही ना महाराज. काय काय माणसं, तुम्हाला काय सांगायचंय. एरवी आता तुमचं हे जे ठाण आहे इथं धरणं बसतात का महिला मंडळी? परडी आहेत ना? आहेत ना? काय काय महाराज तुम्हाला सांगतो, कठीण काम आहे. आमच्या इथेही देवीचं स्थळ आहे. सगळ्या महिला मंडळी बसतात. काय काय आमच्या इथल्या बसत्यात सकाळी आणि दुपारून सोयाबीन काप. कोणतरी त्याच्या जागेवर बसून जातात, कोणी कापूस याचा आहे. आमचा आज पुजारी आळलं, ते म्हणला या पा असं करा, एक तर तुम्ही सोयाबीनच कापा नाही तर इथंच बसा. परड्या ठुल्यात म्हणले देवीला राखण गर्दा करू नका. अशी भक्ती नाही महाराज, हे डुप्लिकेट काय कामाचं नाही. काय काय माणसं त्याच्या पलीकडे असतात, काहीच कळत नाही दादा. काय काय माणसं किती सांगा त्याला कळतच नाही, काय करायचं. किती त्याहुनी दगड बरे देवा. तुकोबराय म्हटले, तुका म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जड. किती जड असतात काय काय. बर का सर, काय काय माणसं इतकी असतात. मला खरंच आदरणीय विनोदाचार्य इंगळे महाराजांची आज आठवण येते. खरंच ते रत्न गेलं महाराज, नाही तर विनोद करावा फक्त इंगळे महाराज. काय सुंदर विनोद असायचे. ते सांगत असायचे त्याहुनी दगड बरे देवा. याच्यावर त्यांचा सुंदर असा एक विनोद होता, ज्याचा आहे त्याचं म्हणलंच पाहिजे. आणि मी त्या मताच आहे महाराज. सुंदर विनोद सांगायचे. किती किती जड बुद्धीचे माणसं असतात. किती जड असतात कुलकर्णी सर, काणेकर सर, किती जड असतात माहितीये का माणसं. आता तुम्हाला याच्यामुळे सांगायलो की तुम्ही हुशार आहेत म्हणून. किती माणसं असतात. एक जण सकाळी दोरा बांधला त्यानं बोटाला असा, इकडे बघा माझ्याकडे. माझं कीर्तन नुसतं ऐकायचं नसतं, बघायचं असतं मला किती घाम यायला आहे. दोरा असा बोटाला गुंडाळला एक जणानं, त्याच्या लक्षात राहत नव्हतं.
किती जडबुद्धीचे माणसं दोरा असा गुंडाळला, बांधला आणि दिवसभर काम केलं महाराज. काहीतरी लक्षात ठेवायचं होतं, आठवण म्हणून ते दोरा बांधला. सकाळी दोरा बांधला, संध्याकाळी काहीतरी कामाच्या निमित्तानं. आणि संध्याकाळी ज्यावेळेस त्यानं दोरा बांधला, आपल्याला सकाळी दोरा बांधला आणि संध्याकाळी तो विचार करू लागला जेवण झाल्याच्या नंतर ह्या बोटाकडे असं बघून, असं बोट धरलं समोर बघू लागला. हे काऊन दोरा बांधला असं म्हणला. सकाळी बांधलेला संध्याकाळपर्यंत विसरून गेला काऊन बांधला. बरं विसरल्यावर विचार करू लागला. बघा माणूस किती हुशार. विचार करायला पहाटेचे 4 वाजले. किती वाजले? पहाटेचे 4 वाजले. पहाटे 4 वाजता त्याच्या लक्षात आलं की संध्याकाळी लवकर झोपण्यासाठी दोरा बांधला. संध्याकाळी लवकर झोपायचं म्हणून दोरा बांधला होता. म्हणजे इतके माणसं जडेत. काय सांगू, याच्याही पलीकडे काय काय माणसं असतात महाराज. एक व्यक्ती बसमध्ये बसला आणि काही प्रवास केल्याच्या नंतर पंढरपूरला निघाला होता. पाठीमाग जागा नाही म्हणून ड्रायव्हरच्या शेजारी बसला. एक सीट असते तिथे ड्रायव्हरच्या शेजारी. बरेच जण गेले असतील बसमध्ये. त्या ड्रायव्हरच्या शेजारी समोर एक सीट असते. हो, किती जड बुद्धीची माणसं असतात. हो, असं ते ड्रायव्हर, हो, ते गिअर असा मागं पुढं करायचा. त्यानं 2-4 घंटे पाहितलं. ते म्हणला याला जमून कोण राव म्हणला. ते कुठंतरी चहा पाण्याला गाडी थांबली. सगळे उतरले, हे काय उतरलंच नाही. मग यानं आपलं कस तरी ताकद विकत लावून ते असं हालवून ते दंड्या उपसूनच काढला त्याचा गिअर आणि असं बाजूला ठेवला. ते ड्रायव्हर आला महाराज, सगळे गाडीत बसले. ड्रायव्हर मग तू गिअर इकडं तिकडं पाहतोय. हे त्याच्याकडे बघायला, हे काय बघायला म्हणून. ते म्हणला अरे हे इथं गिअर होता म्हणे, कुठं गेला. त्याला विचारलं. ते म्हणला हे का, ते किती दिवस जमले तुम्ही, सकाळपासून प्रयत्न करू लागले, निघून गेला, हे काय काढून दिलं म्हणून. ते काढायचं होतं का नाही. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे की माणसाला कळत नाही, जड बुद्धीचे माणसं असतात. विठ्ठला विठ्ठला. कळालं महाराज, आम्हाला कळालं. साधू संतांनी आम्हाला ज्या देवीची ओळख करून दिली ती देवी आम्हाला कळाली. ती पांडुरंग आहे ही कळाली. तीच देवी आहे आणि तोच पांडुरंग आहे असं कळालं महाराज. आता कळाल्याच्या नंतर आम्हाला बरं झालं आणि बरं होऊन आम्ही त्या देवीला शरण निघालो. बरी वे झालो शरण गेलो, 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 बरी वे झाले शरण गेलो, वाजवा असं गोड सुंदर चाल सुंदर प्रमाण. बरवे झाले शरण गेलो, बरवे झाले शरण गेलो,
बरवे झालं शरण गेलो. बरं झालं महाराज आम्ही शरण गेलो. पण कधी गेलो? त्या देवीची माहिती झाल्याच्या नंतर. तुम्हाला खरं सांगू का, काही काही माणसाला माहिती झालं की एक वेगळाच प्रश्न पडतो. काय प्रश्न पडतो? बऱ्याचशा माणसाला वाटतं आता मागत येत का नु काही. आता देवी यायला माहिती झाली, नवरात्र महोत्सव यायला माहिती झाला, आता बशीत येत रे सप्ताह ये मागत येत काहीतरी म्हणला. आता काय काय माणसाला वेगळीच चिंता असते. कोणाचं काय आणि कोणाचं काय, कोणाचा फाटक्यात पाय. काय काय माणसं नवरात्र उत्सव आला की आता कोत्योत्र सुरू म्हणला, आता थांबत नाहीत म्हणला. तू मर जाय बाहेर गावाच्या. कसं तरी ऐकू येतंय चिंतन, तर ते झालं आता काय लय कठीण झालं महाराज. काय सांगायचं मोगल सर. हो आता हे तुमच्या इथं गाव आहे, हे सगळं गाव चांगलं आहे म्हणून बरं आहे महाराज. हो नाही तर लयच अवघड आहे, लय चिकट माणसं काय काय भयंकर. आता कांगणे महाराजाला आमच्यापेक्षा जास्त अनुभव आहे. ते 7-7 दिवस एका गावात राहते. भागवतकार आहेत महाराज. हो आणि भागवतकाराला चांगला अनुभव असतो. मी आता झालो नवीन भागवतकार, मला आणखीन काही नवीन अनुभव यायचे राहिले. हो महाराज असा भागवतकाराला तिथं भागवतावर पीस देतात ह्या माता मावल्या. अरे 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 कुठं PhD केली आहे ना काय माहित बाबा. साडी ताशी देते की त्या महाराजाच्या हो पाय झाकत नाहीत, डोकं झाकत नाही. पाय झाकले तर डोकं उघड पडत. पिस बापा बापा सर्या बाप्पाचे ते बोट पुसलेले त्या पिसाला. हा त्याचं धड गोधड करताय ना आणि घरच्याला काही करताय ना. इतक्या हुशार माणसं महाराज. हो पण महाराज हे माणसं इतकी विचित्र असतात. काही काही माणसं लेच कंजूस असतात. आणि त्याला सुरू झालं की आता वाटतं येतात काय मागायला. अरे हे आपल्या भाग्यात पाहिजे, नशिबात पाहिजे की या नामसप्ताहामध्ये शारदीय नवरात्र उत्सवामध्ये आपलं थोडं का होईना दान खर्ची जात आहे. हे महत्वाचं आहे महाराज. आणि गेलं पाहिजे. आपल्या इथलं सोडून द्या, आपल्या इथल्या माणसाचं सांगत नाही मी, आमच्या गावाकडच्या माणसाचं सांगतो. हो उद्या गावाकडे गेल्यावर तुमचं सांगतो. आता दुसरे आणायचे कुठून. हो महाराज काय विचित्र माणसं असतात काय सांगावं तुम्हाला. गाथ्यात जगद्गुरु तुकोबारायाने कंजूस माणसाचे काही दृष्टांत दिले. अभंगत दिलाय 10-12 चरणाचा आहे. हो काय हो पण त्याचं मोजकं एक चरण सांगून पुढे चलतो महाराज. हो काय जुन्या काळातला एक दृष्टांत जगद्गुरु तुकोबारायाने सांगितला. हो जुन्या काळामध्ये एक गावातला श्रीमंत सावकार दाढी करण्यासाठी नाव्याकडे गेला. कोणाकडे गेला? नाव्याकडे. तुमच्या इथे जातात का नाही? हो पण एक ध्यानात ठेवा बरं का, दाढी करायला गेल्याच्या नंतर नाव्याची इथं गेल्याच्या नंतर जास्त काय बोलायचं नाही. आपण बोलायचं नसतं, त्याचं ऐकायचं नसतं. त्याला सगळ्या दुनियाच्या खबर बात असते. सगळ्यात हुशार. फक्त आपण गपचूप बसायचं. बराबर कॅसेट तुमची भरती. तुम्ही काही बोलले की वाजला. काल आमच्या इथला एक मित्र आमचा गेला, त्याला म्हणलं होतं गपचूप बस, तिथं गेल्यावर बोलू नको. तुला गावात बोलायचा ना दे, तू राशन खान इकडं भाषण दे, तिथं नको. पण ते ऐकत नाहीत काय काय माणसं. गेला तिथं ते दोन्ही मागून पुढून काच बघितले आणि खुर्चीवर मस्त राजावानी बसला महाराज. बसल्यावर त्याला कुठं दम निघायला. उभ्या उभ्या तर 2-4 गोष्टी बोलत होता तो. बसल्यावर दमत निघा ना. ते पाठीमागच्या आरशातून त्याला तिकडून एका साईडनं गाढवं येताना दिसले. कोण? गाढवं येताना दिसले. कोणाला? त्या खुर्चीवर बसलेला गाढवं येताना दिसले. यानं गपची बसाव का नाही. ते जे दाढी करणारा नावीदादा होता त्याला हे म्हणतो, अय का गाढवाची दाढी केली की म्हणलं. त्या आरशात बघायला आणि त्याला सांगायला, होय का गाढवाची दाढी केली का म्हणला. गाढवाची. ते 2दा गपची बसलं. तिसऱ्यांदा त्याच्याकडेच पाहून म्हणलं पहिल्यांदाच करायला. अरे टावर 4Gच नाही. म्हणजे तिथं गेल्याच्या नंतर बोलायचं नसतं. मला सांगायचं एक होता आहे तो की जगद्गुरु तुकोबाराय म्हटले की तो श्रीमंत व्यक्ती दाढी करण्यासाठी नाव्याकडे गेला. आणि नाव्याकडे गेल्याच्या नंतर आता मला सांगा, ते जुन्या काळातली पद्धत होती. काय असेल जे काय असेल ते असेल. मला सांगा बाबा तुम्ही ह्याच गावातले आहेत ना. हा बरं नसू द्या काय का असं ना कुठले का असं ना. मला सांगा तुमचं वय किती आता? 65-66. बरं आता याच्यापेक्षा वयस्कर कोण दिसा नाही बरं. 65-66 वर्षापूर्वी दाढी केवढ्याला होती? किती रुपयाला दाढी करीत होते? हो बर. हा म्हणजे त्या टायमाला
हो पण त्या टायमाला दाढी होती का तुम्हाला? विनोद सोडा ऐका, म्हणजे लहानपणी दाढी नव्हती त्याच्या वडिलाला कोणाला असेल ना, पण सांगायचा उद्देश आहे की तो श्रीमंत व्यक्ती दाढी करण्यासाठी त्या न्हाव्याकडे गेला आणि गेल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबारायांचे शब्द आहेत. काय शब्द आहेत? दाढी करता अडका गेला असं म्हणतात. अडका म्हणजे किती? 1 रुपयातलं 8 आणे धरा, आहे की नाही? 8 आणे त्या माणसाचे गेले, म्हणजे दाढी करण्यासाठी त्या माणसानं दाढी झाल्याच्या नंतर त्या न्हाव्याला 1 रुपया दिला. मी कशासाठी दृष्टांत सांगतोय तुम्हाला? कंजूस माणसं किती असतात बघा. त्यानं तो 1 रुपया त्या न्हावी दादाला दिला आणि दिल्याच्या नंतर सांगितलं हो चिल्लर मागितल्याच्या नंतर ते म्हणला सावकार, मालक, पाटील, पहिली भावांचीच गिरायक म्हणले तुम्ही, भावनीच्या पारी आता चिल्लर नाही आणली, मी काय नाही म्हणले, हे राव द्या पुन्हा नंतर देईन तुम्हाला. पण हे इतका कंजूस होता महाराज, याला निघूच वाटणं तिथून. आता बुडतेत म्हणलं आपले 50 पैसे. दाढी करता किती गेले? अडका गेला म्हणजे 8 आणे गेले, आता 8 आणे राहिले ते. हो बघा किती हुशार माणसं असतात. घरापासून कस्तरी जड पावलानं गेला आणि घरी गेल्याच्या नंतर लक्षात आलं त्याच्या दारात गेल्याच्या नंतर की हे पैसे आपले कसे वसूल करायचे. बाहेरूनच हाक मारली, ए बाहेर ये म्हणला, बाहेर ये. कोणाला एवढ्या जोरात कोणाला हाक मारते म्हणून बाळा? शाबास, हुशार आहे, हुशार. बायकोला म्हणले हो. त्यानं त्याच्या पत्नीला हाक मारली आणि हाक मारल्याच्या नंतर पत्नी बाहेर आली. म्हणजे एवढ्या जोरानं आडायला काय झालं म्हणे तुम्हाला? सांगा म्हणे काय ते म्हणला काय नाही म्हणला, लवकर चल म्हणला तिकडं. ते म्हणला काय झालं? नाव्याकडे आपले 50 पैसे राहिलेत म्हणला, चल लवकर चप्पी करून घे. काय करून घे? पैसे वसूल करण्यासाठी म्हणला चप्पी करून घ्यायची. इतके कंजूस माणसं होते म्हणे. काय दाढी करता अडका गेला हो हे प्रमाणे महाराज, म्हणजे इतके कंजूस माणसं असतात. जाऊ द्या, काय सांगायचं महाराज, काही काही गोष्टी कळत नाहीत. तुकोबारायांचे दृष्टांताचे कितीतरी चरण आहेत, कितीतरी अभंग आहेत बरं का, विनोदी दृष्टांताचे. लक्षात येत नाही आपल्याला, आपल्याच भाषेतला विरोध लागत असतो तेव्हा लक्षात येत. बघा 2 चिकट होते असे, 2 किती? हा एवढं सांगतो पुढे चालतो. 2 ग्रस्त होते, जे एक होता पाथरी तालुक्यातला आणि एक सेलू तालुक्यात. दोघांचं नाव गाजलेलं प्रसिद्ध चिकट आपल्यातला दृष्टांत सांगतो. आणि मग त्या दोघांची कधीतरी परीक्षा व्हावी एकमेकाला असं वाटायचं म्हणून एक जण दुसऱ्याकडे गेला परीक्षा घेण्यासाठी, कोण जास्त चिकट बर का, रामेश्वर महाराज. आणि गेल्याच्या नंतर हो घरी गेला कांगणे महाराज, तर तो समोरचा प्रसिद्ध चिकट घरी नव्हता. तो बाजाराला गेलेला होता. मग त्याचा मुलगा घरी होता. त्यानं घरी त्याच्या मुलाला विचारलं, ते म्हणे असे असे प्रसिद्ध चिकट तुमच्याच गावातले आहेत का ते घरी? ते म्हटले ते माझेच बाबा आहेत पण ते घरी नाही. हो म्हणे मी त्यांच्यासोबत हो स्पर्धा करायला आलो होतो, कोण चिकट जास्त, कोण मोठा आहे त्याच्यासाठी मी आलो होतो. म्हणले असं एका स्पर्धेला आलते का? मग मी आहे ना म्हणले, त्याचाच मुलगा आहे. हो आपण स्पर्धा करू. ते म्हणले बघा, म्हणले हो बसा मागा. म्हणले तुम्हाला काय मागायचं? आता चिकट म्हणतो मागा तुम्हाला काय मागायचं आहे. ज्याच्या घरी गेलता त्या मुलाला हा म्हणतो मागा तुम्हाला काय मागायचे. हा म्हणतो तुम्ही मागा काय मागायचे. दोघांचं सांग सुरू झालं. मग एक जण म्हणला बरं मी मागतो. मग त्यानं विचार करायला सुरुवात केली की असं काहीतरी मागायचं की याला जास्त खर्च लागला पाहिजे. काय लागला पाहिजे? खर्च जास्त लागला पाहिजे. लक्ष देऊन ऐका. मग त्यानं मागायचं ठरवलं. मागायचं ठरवल्याच्या नंतर त्यानं सांगितलं, हे पहा मला 1 डझन केळी द्या. किती? 1 डझन केळी द्या. म्हणलं 1 डझन केळी? हो. त्यानं आपलं घरातून वही पेन आणला, त्याच्यावर 12 केळी. तो कागद हातात देऊन टाकला त्याच्या. कोणाच्या? त्या पुढच्या माणसाच्या. ते म्हणला खरंच राव हे गिऱ्हाईक जड भरलं म्हणा. केळं मागितले तर म्हणला हो म्हणावं, दुसरं काही साल्टे गिलटे देवा नुसतं लिहूनच दिलं. मग आता म्हणला तुम्ही मागा म्हटल्याच्या नंतर म्हणला आता याला काय मागावं, याची पेन जास्त उडाली पाहिजे, याची कागद जास्त उडाला पाहिजे, असा विचार करून ते मागायला सुरुवात केली. हो. ते म्हणला असं करा, मला द्या म्हणला टरबूज. तो काय म्हणला त्या पोराला? टरबूज द्या, टरबूज. मग ते पोरग प्रसिद्ध होतं महाराज, सेलू तालुक्यातलं होतं ना ते चिकट. ते लय भारी होतं. त्यानं पेन नाही आणला, कागद नाही आणला. त्याला म्हणला टरबूज पाहिजे का तुम्हाला? असा मोठा आकार केला. म्हणला घ्या टरबूज.
लक्षात आलं ना तुमच्या? असा मोठा आकार केला आणि म्हणला घ्या टरबूज. आता ऐका, तुम्हाला हसू तर पुढे येईल. हो, वडील घरी आले आणि वडील घरी आल्याच्या नंतर त्या वडिलाला कळालं असं असं कोणतरी आलतं. ते म्हणलं काय झालं रे? ते आलतं म्हणा पाथरीचं ते. हो म्हणलं आलतं म्हणला, पण हारले म्हणला बाबा ते. ते म्हणलं काय झालं? काय नाही म्हणला, त्यानं मला केळ मागितले, आपलं त्यानं मला टरबूज मागितलं. हो म्हणून दिलंस तो काय म्हणला तो? म्हणला बाबा मी कुठं देत असतो म्हणला, मी तुमचा पोरगा आहे. म्हणला मग काय केलंस? असं केलं म्हणला घे टरबूज. महाराज काय राग आला त्या कानाखाली घरात. ते म्हणला मूर्खा, एवढं मोठं देत असते का? एवढंच नाही, घे टरबूज. म्हणजे इतके कंजूस माणसं असतात, काय सांगायचं महाराज तुम्हाला. देणार तर काही नाही सत्य, पण ध्यानात ठेवा बरं का, इथले नाही सांगायलो. कुठले? आमच्या गावाकडचे. हा, इथले चांगले आहेत बरं का. इथले सगळे सत्कार्याला मदत करणार आहेत, सगळे चांगले माणसं आहेत. असो, इतके चिकट माणसं असतात, परंतु मला सांगा महाराज, या नामसप्ताहामध्ये अशा कार्यामध्ये आपलं धन खर्ची गेलं पाहिजे. ते पवित्र होत असतं. धन महाराज शास्त्रानं सांगितलंय की जर तुम्ही ते धन पवित्र कामाला जर खर्च केलं तर ते धन पवित्र होत असतं. म्हणून महाराज, बर्वे झाले शरण गेलो, उगविलो संकटी. हो, बरं झालं महाराज, आम्ही ती देवी तुम्ही आम्हाला कुळाची कुळदेवी ठावी करून दिली, माहिती करून दिली, म्हणून आम्ही तिला शरण गेलो, शरण जाऊ शकलो. आणि शरण गेल्याच्या नंतर काय झालं तर आमच्यावर जे भवसागरातून तरुण जाण्याचं जे संकट होतं ते संकट निरसन झालं. आणि संकट निरसन झाल्याच्या नंतर महाराजांनी प्रश्न केला, महाराज तो निर्गुण निराकार परमात्मा असणारा सगुण साकार कसा झाला? तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आणि येली रूपाबळे. ती साधू संतांनी हट्ट धरून भगवंताकडं, भगवंताला रूपाला आणलं, नावाला आणलं. हो, हट्टानं आणलं महाराज. काय हट्ट धरला महाराज? 3 गोष्टी आहेत. तुम्हाला मला जीवाला यावं लागतं. साधू संत स्वतःहून येत असतात आणि भगवंताला आणावं लागत असतं, म्हणून आणावं लागतं. या न्यायानं साधू संतांनी भगवंताला आणलं. हो, सगुण साकार रूपाला आणलं. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, बरं झालं तो भगवान परमात्मा आला. आणि आल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की आम्ही या साधू संतांच्या समागमामध्ये नाचू लागलो, प्रेमानं आनंदानं नाचू लागलो. तुका म्हणे समागमे नाचू प्रेमे लागलो. आता एक लक्षात ठेवा, वेळ माझी होत आली आहे. 11 वाजत आले. 5 मिनिटं घेऊ का तुमची पुढं? हा, वा, उदार माणसं आहेत राव. हे खरंच हे कंजूस माणसं नाहीत, उदार आहे. उधार नाहीत, उदार आहे. तुकोबाराय म्हणतात, या साधू संतांच्या संगतीमध्ये आम्ही समागम केला आणि आम्हाला आनंद झाला, प्रेमानं नाचू लागलो. तुकोबाराय आनंदानं सांगतात. आता मला खरं सांगा, ज्या ज्या वेळेस नाचण्याचा प्रसंग येतो, आपण नाचत नाहीत का? आपण नाचतोच ना महाराज. आपण का कमी नाचतोत का? हा, ज्यानं पाजली त्याची जुरूस तर नाचतो. आपलं नाचणं का साध आहे का महाराज? बजाव. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आम्ही तसं नाचत नाहीत. आपलं नाचणं म्हणजे प्रेमानं नाचणं असते का? एखादी पार्टी विजयी हो आणि एखादी पडाव. विजय झालेली पार्टी त्या पडलेल्या पार्टीच्या घरासमोर जाऊन नाचती. बजाव. नाचती प्रेमानं नाचती का? बोला बोला, प्रेमानं नाचती का? नाही, प्रेमानं नाचलं पाहिजे. नाचायचं ना, प्रेमानं नाचलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. कीर्तनात नाचलं पाहिजे. सुखे नाचावो कीर्तनी, कीर्तनी सुखे नाचावो कीर्तनी, कीर्तनी सुखे नाचावो कीर्तनी, कीर्तनी सुखे नाचावो कीर्तनी. जय जगन्नाथ गणपती, जय जगन्नाथ गणपती वाणी, सुखे नाचावो कीर्तनी.
विसरले काय तुम्ही? असं विसरायचं नसतं. हो, काय काय माणसाला लक्षातच राहत नाही महाराज. एक जण म्हणलं तुम्हाला कस काय लक्षात राहत नाही? हा महाराज म्हणला लक्ष मेला, पण आपल्या काय लक्षात राहिलं. हो, सुंदर प्रमाण महाराजांनी दिलं. कसं नाचायचं? सुखे नाचाओ कीर्तनी कीर्तनी. कीर्तनात कसं नाचलं पाहिजे? सुखानं नाचलं पाहिजे, प्रेमानं नाचलं पाहिजे, आनंदानं नाचलं पाहिजे, पायात घुंगर बांधून नाचलं पाहिजे. जय जयकार गरजावा, जय जयकार गरजावानी. हो, आणि मुखानं काय म्हटलं पाहिजे? भजन म्हटलं पाहिजे. हो, असं नाचलं पाहिजे. महाराज असं कोण नाचतं का? हो महाराज नाचतात ना. हो, तुमच्या समोर उभा राहिलेला महाराज नसन नाचत, पण जे खरे भक्त आहेत ते खरंच नाचतात महाराज. आजही पंढरपुरामध्ये नामदेव महाराजांचे वंशज पायात घुंगर बांधून नाचतात. आजही काही मोठमोठे कीर्तनकार असे आहेत जे पायात घुंगर बांधून नाचतात. महाराज पायात घुंगर बांधून नाचणं चांगलं दिसतं का? हो महाराज, आपलं काय खरंय? हो माझं तुमचं काय खरंय? जगाच्या मालकानं ज्या मीराबाईच्या हो इतका लढीवाळ भक्तीचा भावना पुरवला, त्या मीराबाई महाराज काय साध्या होत्या? हा, राजाची मुलगी. आपलं काय महाराज? 2-4 एकर रान नाही आपल्याला, हा त्याच्यातच 1.5 एकरच ऊस आहे. आणि मी कोण? महाराज त्या राजाच्या मुलीनं पायात घुंगर बांधले. कोणी? मीराबाईनं. बघा घोंगरू बांध मीरा काय सुंदर प्रमाण. नाचोगी 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 हरि गुण गावत नाचोगी. नाचोगी 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 हरि गुण गावत नाचोगी. नाचोगी 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 हरि गुण गावत नाचोगी. नाचोगी हरि गुण गावत नाचोगी. वाह, महाराज आनंद आहे. आता बसल्या बसल्या जसा आनंद यायला तुम्हाला, उभा राहणाऱ्याचं कसं होत असेल? हा महाराज, मी ती सिमुरगव्हाणला कथा केली. हो माणसं उभे राहून नाचले. हो खरंच तुम्ही बघा, इतकं लय लांबचं नाही सांगाल तुम्हाला, आपल्या जवळचे सिमुरगव्हाण महिला मंडळी नाचली. महाराज खरं एकदा कळालं ना, जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, कीर्तनात भजनात खुशाल नाचा, अजिबात त्याच्यामध्ये काही अडचण नाही. दुसरीकडे कुठंच नाचू नका, पण इथं मात्र शांत राहू नका. नाचलं पाहिजे, नाचू कीर्तनाचे रंगी. नाचुंगी 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 हरिगुण गावत नाचुंगी. कसं नाचायचंय? भगवंताचं भजन करत नाचायचं. प्रेम भावे तुम्ही नाचा, प्रेम भावे तुम्ही नाचा. राम रंगी रंगोवा, प्रेम भावे तुम्ही नाचा, तुम्ही नाचा. मना राम राम टाळी वाजवा, मना राम राम टाळी वाजवा. नाचा डोला प्रेमे आपुलिया सहिते, नाचा डोला प्रेमे आपुलिया सहिते. नाचा डोला प्रेमे
आपुलिया स्वहिते मना राम राम टाळी वाजवाते कसं मना राम राम टाळे वाजवा हाते वाजली पाहिजे महाराज टाळी. आता जर टाळी नाही वाजली तर पुन्हा टाळी वाजवायला हात नाही राहायचे महाराज. टाळी वाजली पाहिजे. वा सुंदर. काय महाराज असं वाटायले आणखीन 2-4 घंटे सोडू महाराज. माणसं म्हणते कोणी आणलं रे हे. लय जास्त वेळ मी सांगितलं बरं नसते सर. लय अवघड. आता काय सांगायचं तुम्हाला. महाराज जगद्गुरु तुकोबाराय सांगतात नाचू प्रेमे लागलो. हो प्रेमानं नाचू लागलो. तुकोबाराय म्हणतात आम्ही संतांच्या समागमामध्ये राहून प्रेमानं नाचू लागलो. जगद्गुरु तुकोबारायांना प्रश्न केला महाराज तुम्ही का प्रेमानं नाचू लागले. तुम्हाला काय आनंद झाला होता. महाराजांनी सांगितलं आम्हाला आनंद असा झाला आम्हाला आमच्या कुळाची कुळदेवी माहिती झाली ठावी झाली. कुळीची हे कुळदेवी ही माहिती झाली आम्हाला ही ठावी झाली म्हणून आम्हाला आनंद झाला आणि म्हणून आम्ही प्रेमानं नाचू लागलो. आता नाचल्याच्या नंतर महाराज मला सांगा या अभंगाचा भावार्थ इथं साध्या आणि सोप्या शब्दामध्ये मला जसं जमेल तसं तुमच्या समोर मांडलाय. त्याप्रमाणे सर्वांनी सुंदर असं भजन करायचंय आणि मग तुम्हाला सुट्टी आहे. सर्व पुरुष मंडळींना हात वर करा. आपल्या या कीर्तनाचं युट्यूबला जाण्यासाठी गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनलला हे कीर्तन जाणार आहे. तुमचे हात तुमचे चेहरे तुमचे प्रसन्न चेहरे जाणार आहे सर्वांचं. त्याच्यामुळे सर्वांनी हात वर करायचे. दोन्ही हात वर करायचे. हो सर्वांनी उंच सरळ उंच. हो येऊ का आता दर्शक मी नाही. सर्वांनी हात वर करा. सर्वांना घ्या आणि सर्वांनी हे नंतर कीर्तन बघायचंय कुठं गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनलवर. विठोबा रखुमाई खाली. अच्छा शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं आपण सर्वजण एकच ठिकाणी आहेत जमलात. आदरणीय आमचे कांगणे महाराज सुंदर अशी देवी भागवत कथा आपण श्रवण करत आहात. या सर्व साधू संतांच्या पवित्र उपस्थितीमध्ये सुंदर असा नियोजन कार्यक्रमाचं चालू आहे. सर्व भगवती स्वरूप असणाऱ्या माता भगिनी याही उपस्थित आहेत आणि सर्व सांब सदाशिवाच्या रूपानं सर्व पुरुष मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. फक्त मला जाता जाता एक विनंती करायची महाराज. एक सुंदर असं गीत आहे. त्या गीतामध्ये या भगवती मातेकडं भगवान पंढरीश परमात्म्याकडे एक प्रार्थना आपल्याला करायची. काय प्रार्थना आहे. देवा आम्ही या मृत्यू लोकामध्ये येऊन जे कर्म करायला पाहिजे होतं ते कर्म आमच्या हातानं घडो किंवा न घडो. प्रसिद्ध एक गीत आहे. काय कर्माच्या बाबतीतलं. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपुल्या कोणी होतो नीती भ्रष्ट. कुणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्या नष्ट. देह करी जे जे काही देह करी जे जे काही आत्मा भोगी तो
नंतर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जसं ज्याचं कर्म आहे तसं त्याला फळ मिळणार आहे महाराज. तुम्ही कसं कर्म करताय त्याचा हिशोब ठेवणारावर आहे. आपलं कर्म कसं असलं पाहिजे महाराज. ज्ञानी पुरुषाला वेगळं आहे का, अज्ञानाला वेगळं आहे का? नाही. ज्ञानी असो की अज्ञानी गती आहे एक जाण. मृत्यूला न चुकवी कोणी थोर असो अथवा सान. कोणी चुकू शकणार नाही मृत्यूला. अंत पृथ्वीचा मग आला सगळ्याला जावं लागणार आहे. युगे चालली झरझर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. महाराज आनंद आहे. हे कर्म आपल्या हातानं चांगलं घडलं पाहिजे. आता एक प्रार्थना भगवंताकडे करायची आहे. भगवंता आमच्या हातानं कर्म घडत असेल वाईट, आमच्या हातानं पाप घडत असेल, आम्ही अज्ञानी आहेत, आम्ही पामर आहेत, आमच्याकडून या पृथ्वी तलावर आल्याच्या नंतर जे चांगलं घडायला पाहिजे ते जर नाही घडलं तर देवा आम्हाला तू माफ कर, आम्हाला तू पदरात घे.